नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2026. एप्रिल महिना सुरू झाला आहे. एप्रिल महिन्याचा पहिला दिवस आहे. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नेपाळचे सर्वात तरुण लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर बलेंद्र शाह असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? बलेंद्र शाह असं त्यांचं नाव आहे. नेपाळचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात तरुण लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून या ठिकाणी बलेंद्र शाह यांनी शपथ घेतलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिली वर्ल्ड्स फर्स्ट केवळ माल वाहतुकीसाठी असलेली बुलेट ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे? बरोबर का नाही? तर ह्या ठिकाणी हे जे काही माल वाहू या ठिकाणी डब्बे असतात ते कॅरी करण्यासाठी या ठिकाणी फक्त हे डब्बे कॅरी करण्यासाठी बुलेट ट्रेन या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशामध्ये किंवा जपान या देशात जगातील पहिली केवळ माल वाहतुकीसाठी असलेली बुलेट ट्रेन या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. जपान. पंतप्रधान आहेत साने ताकाची. राजधानी आहे टोकियो. चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा वापरली जाते जापनीज. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा. जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोणाला प्रतिष्ठेच्या ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जुपल्ली कृष्णा राव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जुपल्ली कृष्णा राव असं त्यांचं नाव आहे. जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल या ठिकाणी या व्यक्तींना ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्काराचं नाव काय आहे नेमकं? तर जागतिक शांततेतील योगदानाबद्दलचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आदान प्रदान आणि बौद्ध वारसा जतन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. सीईओ ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. ब्रिक्सतर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन यांना. 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे रामकुमार मुखोपाध्याय यांना. आणि एबेल पारितोषिक 2026 गर्ड फ्लांटिंग्ज यांना या ठिकाणी देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्काराने वर्ल्ड आर्चरी कॅटेगरीमध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आपल्या पॅरा भारताच्या पर्याय क्रमांक बी या ठिकाणी सन्माननीय शीतल देवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर शीतल देवी यांना या ठिकाणी पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्याबद्दल काही 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. हात नसतानाही केवळ पायांच्या आणि खांद्याच्या सहाय्याने तिरंदाजी करणाऱ्या शीतलने ग्वांगझू येथील पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून हा ऐतिहासिक बहुमान मिळवलेला आहे. या ठिकाणी सोबत आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीद्वारे 2023 मध्ये त्यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. वर्ल्ड आर्चरीद्वारे 2023 मध्येच या ठिकाणी सर्वोत्कृष्ट महिला पॅरा तिरंदाजाचा देखील पुरस्कार देण्यात आला होता. आणि याच 2023 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. सुधारित PM ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक 3 चाकी वाहनांसाठी ई रिक्षा आणि ई कार्ट प्रोत्साहन कोणत्या वर्षापर्यंत उपलब्ध असणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 31 मार्च 2028 पर्यंत या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. या सुधारित योजनेमुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि माल वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे.
तर सुधारित PM ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक 3 चाकी वाहनांसाठी प्रोत्साहन या ठिकाणी 31 मार्च 2028 वर्षापर्यंत अवेलेबल असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील अंदाजे किती रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जवळपास 1309. किती? तर 1309 या ठिकाणी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचं मागचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरामध्ये अंदाजे 13हून अधिक म्हणजे जवळपास 1309 ते 1338 या दरम्यान रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आणि आधुनिकीकरण करण्याचे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील भाग या ठिकाणी किती आहेत? तर महाराष्ट्रातील जवळपास 132 स्थानकांचा पुनर्विकास या भागामध्ये समाविष्ट आहे. आणि हा सगळ्या गोष्टी करण्याचा मागचा उद्देश काय? तर स्थानकांचे शहर नियोजनाशी एकत्रितकरण करणे. या गोष्टीने या ठिकाणी या जो काही पुनर्विकास आहे, रिडेव्हलपमेंट आहे, याच्या मागचे हे पर्पजेस आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 6 दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात. पर्याय क्रमांक सी, 1 एप्रिल ते 7 एप्रिल या आठवड्यात दरम्यान आपण दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा करतो. उद्देश काय? तर अंधत्वाचे कारणे, उपचार आणि प्रतिबंध यावर लक्ष केंद्रित करणे, विशेषतः टाळता येण्याजोग्या अंधत्वाबद्दल जनजागृती करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे. प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8 IONS सागरी सराव IMEX TTX 2026 चे आयोजन भारताने कोणत्या ठिकाणी केले होते? तर पर्याय क्रमांक ए, कोची या ठिकाणी करण्यात आलं होतं. याच्या मागचा उद्देश काय? तर हिंद महासागर क्षेत्रातील अपारंपरिक सागरी सुरक्षा आव्हानांना सामोरे जाणे आणि सहभागी नौदलांमधील समन्वय मजबूत करणे या उद्देशाने या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलं होतं. या सरावामध्ये हिंद महासागर नौदल परिसंवादाच्या सदस्य राष्ट्रांमधील प्रादेशिक सागरी सुरक्षा सहकार्य वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आयोजक कोण आहे? तर महाराष्ट्र पोलीस आणि CID महाराष्ट्र अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून यामध्ये 29 राज्यातील 1300 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि 144 श्वान पथक या ठिकाणी सहभागी होणार आहे. उद्दिष्ट काय आहे या कर्तव्य मेळाव्याच्या मागचं? तर गुन्हे शोध, तांत्रिक तपास, फॉरेन्सिक सायन्स आणि पोलीस दलाची व्यावसायिक कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने हा भरवण्यात येणार आहे मेळावा. आणि याच्या अगोदरचा 68वा कोठे झाला होता? रांची झारखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता 68वा. क्लिअर? प्रश्न आहे एखाद्या मेळाव्याबद्दल म्हणजेच परिषदेबद्दल, समिटबद्दल. तर बाकीचे आयोजित करण्यात आलेले वेगवेगळे समिट्सवरती चर्चा करूया. 2025 ची जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 मध्ये नांदेडमध्ये. प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 राजस्थानमध्ये. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये. 21वे जागतिक मराठी संमेलन पणजी गोव्यामध्ये. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये. ब्लॅक स्वान समिट 2026 भुवनेश्वरमध्ये. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 नवी दिल्लीमध्ये. आणि 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा नागपूर या ठिकाणी.
पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच इंडोर लांब उडीमध्ये 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता ठरला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकेश सत्यनारायण. बरोबर, माफ करा, लोकेश सत्यनाथन, सत्यनारायणन नाही, लोकेश सत्यनाथन असं त्यांचं नाव आहे. नॅशनल रेकॉर्ड केलेला आहे इंडोर लॉंग जम्पमध्ये 8.01 मीटर एवढी या ठिकाणी लांब उडीमध्ये त्यांनी या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे आणि हा 8 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय हा या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. 50 वर्षानंतर कोणत्या अंतराळ संस्थेची आर्टेमिस 2 ही मानवी चंद्र मोहीम या ठिकाणी असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आर्टेमिस 2 ही नासाची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनची मानवी चंद्र मोहीम असून 1972 मधील अपोलो 17 नंतरची ही चंद्राभोवतीची पहिली मानवी मोहीम आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. मोहिमेचं नाव आहे आर्टेमिस 2 आणि कोणाची आहे तर नासाची आहे. शेवटचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे आता झालेली आहेत? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यूपी. उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत सांगायचं म्हटलं तर लखनौ, वाराणसी, कुशीनगर, अयोध्या, नोएडा म्हणजे जेवार या ठिकाणचं. बरोबर, तर अशा प्रकारचे हे 5 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स असणार आहेत यूपीमध्ये, जे की हायेस्ट एअरपोर्ट्स इन द इंडिया इन पर्टिक्युलर स्टेट्स या ठिकाणी असणार आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, चौथी महिला महाराष्ट्र केसरीचं जे काही विजेतेपद आहे ते कोणत्या महिलेने जिंकलेलं आहे? प्रतीक्षा बागडी, भाग्यश्री फंड, वेदिका ससाने की अमृता पुजारी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी आपली जी काही 3 महिन्याची PDF आहे, बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट केलेली आहे, मला मेसेज केले आहेत की सर या PDFचा आणि गेल्या वर्षी जी PDF होती जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या दोन्हीही PDFचा आम्हाला परीक्षेमध्ये फायदा झालेला आहे आणि हे वाचून हे ऐकून खूप या ठिकाणी आनंद झालेला आहे. येणाऱ्या परीक्षांसाठी सुद्धा ही PDF फायदेशीर ठरणार आहे. 3 महिन्याची PDF आहे, 39 पेजेसची ही PDF आहे, 50 रुपये याची किंमत आहे. बॅक टू बॅक जेरॉक्स काढून घेऊ शकता. तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे गुगल पे ओपन करायचं आहे, हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. क्लिअर. 20 ते 25 मिनिटांमध्ये PDF दिली जाईल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर.